नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। भारतातील विविध राज्यांमधील संस्कृतींचे विलोभनीय दर्शन गीत व नृत्यातून साकारणारा भारत मेरा रंगरंगीला हा बहारदार कार्यक्रम नुकताच पुणे फेस्टिवलमध्ये बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात कथ्थक, भरतनाट्यम आणि ओडिशी शैलीतील नृत्याविष्कारातून गणेश वंदनेने झाली। अतिशय नेत्रदीपक नृत्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली। यामध्ये काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, आसाम, बंगाल, राजस्थान, केरळ, गुजरात, महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील तसेच आदिवासी संस्कृतींचे संगीत व नृत्यातून विलोभनीय दर्शन घडवत आपल्या वीर जवानांना मानवंदना देत हा कार्यक्रम संपन्न झाला। तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला। तसेच वाघ्या मुरळी, लावणी, कोळी, संत परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा दाखवणाऱ्या नृत्याविष्कारांनी मोठी दाद मिळवली। विविध राज्यांच्या संस्कृतींचे दर्शन घडवणाऱ्या नृत्यांना वन्स मोर मिळत राहिला। कार्यक्रमाच्या शेवटी देशाचे भविष्य असणाऱ्या लहान मुलांनी हातात तिरंगा घेऊन सादर केलेले थीम सॉन्ग डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले। विविधता आणि रंगांच्या अद्वितीय संगमाने भरलेली ही संध्याकाळ एक ऐतिहासिक क्षण ठरली। या अप्रतिम कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन नृत्य दिग्दर्शिका तेजश्री अडिगे यांनी केलं। नीरजा आपटे यांनी ओघवतं सूत्रसंचालन केलं। या कार्यक्रमात एकूण 140 कलाकारांनी सहभागी होऊन विविध समूह नृत्य सादर केली। नृत्य कला मंदिर, सरहद फाउंडेशन, उपासना, बजाज समाज सेवा केंद्र, नंदकिशोर कल्चरल अकॅडमी आणि आकांक्षा ओडिशी नृत्यालय यांच्या कलाकारांनी तब्बल 16 नृत्य प्रकार सादर केले। यामध्ये अभिनेता मयुरेश पेम, अभिनेत्री अश्विनी मुकादम, नृत्यांगना रुचिता जामदार आणि नृत्य दिग्दर्शन जिवेंद्र गुजराती यांचाही नृत्यात मोठा सहभाग होता। या प्रसंगी अभिनेत्री पूजा पवार साळुंखे आणि लॉयन डॉक्टर दीपक शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अविनाश अडिगे यांनी आभार प्रदर्शन केलं। या प्रसंगी पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक ॲडव्होकेट अभय छाजेड, मोहन टिल्लू, अतुल गोंजारी, श्रीकांत कांबळे आणि सचिन साळुंके उपस्थित होते। हा कार्यक्रम आपण जो पाहताय तो भारत मेरा रंग रंगीला आपल्या लक्षात आलं असेलच। भारताचे अनेक रूप, जाती, धर्म, त्यांची पद्धती त्याबद्दल विश्लेषण ऋचाजींनी केलंय। पण ही सर्व मेहनत आमच्या फेस्टिवलच्या मेन आधारस्तंभ तेजश्री अडिगे यांचं नृत्य दिग्दर्शन आहे। आणि त्यांनी फेस्टिवलमध्ये पहिल्या दिवसापासून आग्रह धरला की 1 रुपया न घेता मी हा भारत मेरा रंगरंगीला कार्यक्रम करणार आहे आणि मला तुम्ही 2 तास 3 तास स्टेज द्या, 8:30ला मला कुठल्याही परिस्थितीत चालू करायचे। आणि ते त्यांनी आज करून दाखवलं। त्याबद्दल फेस्टिवलतर्फे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरोखर खूपच चांगली कला या ठिकाणी सादर करण्यात आली। एकाच ठिकाणी बसल्यानंतर भारताचे अनेकविध जे रूप आहेत त्यांचं दर्शन हे आपल्याला या निमित्ताने झालं। म्हणजे काश्मीरी नृत्य आपण पाहिलं, राजस्थानी पाहिलं, पंजाबी पाहिलं, बंगाली पाहिलं। म्हणजे ज्या ज्या भाषा आपल्या भारतात बोलल्या जातात त्यांचं सर्व सादरीकरण खूप चांगल्या पद्धतीने तेजश्री अडिगे आणि त्यांची टीमने केलंय। तेजश्री, मी तुम्हाला मनापासून पुन्हा फेस्टिवलचं अभिनंदन देतो की खरोखर तुम्ही जसं आम्हाला आश्वासित केलं होतं त्या पद्धतीचे दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी आमची सर्व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या ठिकाणी सादर केली। आपण सर्वजण नमस्कार, मी मयुरेश पेम आणि आज पुणे फेस्टिवलमध्ये मी भारत मेरा रंगरंगीला या कार्यक्रमात परफॉर्म केलं आहे। दरवर्षीप्रमाणे प्रथेप्रमाणे आपण असं म्हणू, माझं हे 90वं वर्ष असेल मी पुणे फेस्टिवलमध्ये परफॉर्म करतो आहे आणि 14वं 2010ला पहिल्यांदा आलो। सो दरवर्षी म्हणजे 14वं वर्ष आहे। तर मला खूप आनंद होतो आणि पुण्यात नाटक म्हणा किंवा कुठलाही कार्यक्रम म्हणा, पुण्यात इतके रसिक प्रेक्षक आहेत की ते भरभरून दाद देतात।
आणि तसाच आज आमच्या प्रयोगाला, आज आमच्या इव्हेंटला बरेच प्रेक्षक स्टँडिंग ओवेशन देऊन आम्हाला आमच्या कार्यक्रमानंतर आम्हाला त्यांनी मानवंदना दिली. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि मला दरवर्षी तेजू मावशीच्या अंडर डान्स करायला किंवा पुणे फेस्टिवलमध्ये डान्स करायला नक्की आवडेल. त्यामुळे ह्या वर्षीची माझी इच्छा पूर्ण झाली. भेटूया पुढच्या वर्षी. नमस्कार, मी तेजश्री अडिगे आणि आम्ही आत्ताच सादर केला आहे भारत मेरा रंगरंगीला हा कार्यक्रम पुणे फेस्टिवलसारख्या व्यासपीठावर, जे 36वं वर्ष आहे पुणे फेस्टिवलचं. आणि हा कार्यक्रम मी 20 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महोत्सवामध्ये केलेला आणि मला ही संधी मिळाली. आणि त्यावेळेचे जे कलाकार आज आहेत ते पण माझ्याबरोबर आहेत. हे जे कलाकार दिसत आहेत, मयुरेश पेम आणि धीरजा, या सगळेजण माझ्याबरोबर गेली 15-20 वर्ष आमच्या उपक्रमात सहभागी आहे. भारत मेरा रंगरंगीला हा पूर्णपणे नृत्यकला मंदिरचा उपक्रम भारताच्या विविध लोकनृत्य आणि परंपरा लहान मुलांना आणि युवांना शिकवणं आणि त्यातून त्याचं दर्शन घडवणं हा आहे. कला हे माझं माध्यम आहे, नृत्य हे माझं माध्यम आहे. भारतासाठी आपलं एक अति प्रेम असतं, आपली जी श्रद्धा आहे ते व्यक्त करण्यासाठी मी हा उपक्रम केलेला आहे. ह्याच्यात अनेक काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे अनेक लोकनृत्य सादर झाली. याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या संस्थांनी, उपासना असेल, आकांक्षा संस्था आहे, त्याचबरोबर कथक अकॅडमी, सरहद, या सगळ्या संस्थांनी, नंदकिशोर कपोते अकॅडमी, अशा अनेक संस्थांनी आम्हाला हातभार लावला आणि हा कार्यक्रम असा आम्ही छान पार पाडू शकलो. तुम्ही त्याचे दृश्य पाहाल आणि आम्हाला आनंद आहे हे तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा. किती कंटेस्टंट होते आणि किती देशातले? एकूण 125 कलाकारांनी हा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये 5-6 आमचे जे सेलिब्रिटी आहे, जी आमची संस्था आज अभिमानाने सांगू शकते की मयुरेश पेम सारखा मुलगा जो आज एवढा प्रथित यश कलाकार झाला आहे, हा आमच्या याच भारत मेरा रंगरंगीला सारख्या उपक्रमामधनं शिकून मोठा झालेला कलाकार आहे. आणि तो हे आत्तापर्यंत विनम्रतेने येतो आणि ही कला सादर करतो. याच्यापेक्षा जास्त मोठं मला काहीच भाग्य नाही आहे. त्याचबरोबर आज रुचिता जमादार ही मुलगी आज आमच्याकडे खूप छान पद्धतीने नृत्य करून गेली. आणि आमचे हे जवळजवळ बालचमू छोटे छोटे हे अनेक कलाकार आहेत. त्यामुळे मी माझे विचार यांच्यापर्यंत मांडू शकते आणि खूप आनंद व्यक्त करते.